नमस्कार प्रमोद दस्तुरकर, पीजी दस्तुरकर ज्ञान प्रबोधीसाठी आपण डॉक्टर संतोष चव्हाणांच्या क्लिनिकमध्ये इथे कोथरूडला आहोत आणि आपण तेलांचे वेगवेगळे विषय घेत आहोत. तर आजही आपण अजून एक तेलाचा विषय घेणार आहोत. डॉक्टर संतोष चव्हाण हे निष्णात पंचकर्म तज्ञ आहेत आणि त्यांनी BMS MD केलेलं आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा जयपूरवरून त्यांनी PhD केलेलं आहे आणि तेलाच्या विषयांमध्ये आज आपण तीळ कव्हर केलं, एरंडी कव्हर केलं आणि जनरल 3 प्रकारची तेलही कव्हर केली. आज आपण चौथं एक तेल आपण पाहतो आहोत. ते नवीन लोक बरेच आजकाल इंटरनेटमुळे सगळी तेलं सगळी ठिकाणी वापरली झालेली आहे. तर एक म्हणजे मोहरी ही आपण आपल्या सगळ्या जेवणामध्ये, रोजच्या जेवणामध्ये प्रत्येक जण कमीत कमी 20 ते 25 दाणे मोहरीचे वापरतो. ते आता फोडणीसाठी वापरलं जातं. त्या फोडणीच्या त्या साध्या बेस असलेल्या शेंगदाण्याच्या तेलामध्ये मोहरीचं ब्लेंड होतं आणि त्याचा तडका चांगला लागतो. तसं मोहरीचं तेल आपण कसं वापरू शकतो? एक तर मालिशसाठी वरून आणि खाण्यासाठी. तर त्याचे उपयोग काय, त्याचा पर्पज काय आणि शेवटी महत्वाची गोष्ट डॉक्टर या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहेत. तर मोहरीच्या तेलाबद्दल डॉक्टर माहिती देतील. नमस्कार. आता तुम्ही बघितलं की हिंदी पिक्चरमध्ये बिहार चोप्रांच्या सरसो के लहलहाते खेत, तर सरसो का साग, सरसो म्हणजे सरशप, आयुर्वेदामध्ये सरशप म्हटलं जातं. मस्टर्ड ऑइलला सरशप तेल म्हटलं जातं. तर सरशप तेलाचे गुणधर्म आयुर्वेदात काय सांगितले? कफ शुक्राणीला पहम, म्हणजे कफाचा नाश, शुक्राचा नाश. आता खरं शुक्राचा नाश होणं असं म्हटलं तर सगळेच उत्तर भारत इम्पॉर्टंट झाले असते, पण शुक्राचा नाश करणार आहे, कफाचा नाश करणार आहे, क्लेदाचा नाश करणार आहे आणि वायूचा पण नाश करणार आहे. विशेषतः अभ्यंगासाठी तर वापरलं जातं. मी स्वतः वापरले, उत्तरेत राहिलो होतो. गरम करून तेल वापरतं, पण मोहरीचं तेल थोडंसं तीक्ष्ण आहे आणि इडिबल ऑइल म्हणून केवळ पंजाब हरियाणा नाही तर उत्तर प्रदेश, बंगाल आणि नॉर्थ ईस्टकडे म्हणजे अगदी बिहारपासून बंगालपर्यंत मोहरीचं तेल अन्न पदार्थात वापरतो. जसं गुजरात, महाराष्ट्रामध्ये शेंगदाणा तेल वापरतात, केरळमध्ये नारळाचं तेल खाण्यासाठी वापरतात, तसं या उत्तरेकडच्या आणि पूर्वोत्तर भारताच्या दिशेनं म्हणजे बंगालपर्यंत मोहरीचं तेल हे अन्नपदार्थात वापरलं जातं. नेहमीचं तेल वापरतो तसं. ह्या अन्नपदार्थात वापरल्या तेलात तुम्ही म्हणता ते उष्णता आहे एक. दुसरी बाब रेग्युलर आपण फोडणीसाठी वापरू शकतो. 2. तिसरी बाब डॉक्टर अभ्यंगासाठी त्याचा वापर होऊ शकतो. हो, त्वचा विकारासाठी अतिशय चांगलं आहे. अभ्यंग म्हणण्यापेक्षा ज्यांना आर्टिकेरियल रॅश होतं, कारण आयुर्वेदात चिकित्सा सूत्र काय सांगितले, ज्यांना शीतपित्त होतं, अभ्यंगम कटू तेलेन स्वेद चोष्णेन वारेणा, म्हणजे मोहरीचं तेल गरम करायचं आणि पूर्ण सर्वांगाला लावायचं, ज्यांनी त्यांनी जे वाईब्स झालेले असतात, कफाचं विलयन करतं ते, आणि गरम पाण्याने आंघोळ करायची. जसं आपण आपले लोक स्वास्थ्य करून आमसूल लावतं, तसं मोहरीचं तेल लावायला पण हरकत नाही. अभ्यंग गरम करून लावायचं मात्र मोहरीचं तेल. याचा फायदा मेजरली डिटॉक्सिफिकेशन, त्वचेसाठी, स्किनसाठी खूप चांगला फायदा आहे. कफ विकारासाठी फायदा आहे. स्किन खूप छान होते त्याने. आणि तुम्ही म्हणलं ते पेन रिलीव्ह, पेन रिलीव्हसाठी आहे. कुठलंही तेल जे आहे, कुठलाही स्निग्ध पदार्थ होतो आयुर्वेदाच्या संकल्पनेनुसार वाताचा नाश करतो. वात म्हणजे लोकांना वाटतं की सूज. वात म्हणजे काळेपणा निर्माण करणारा, वेदना निर्माण करणारा एक न्यूरोह्युमर. तर फार महत्वाची माहिती झाली. साधं मोहरीचं तेल आपण वापरत नाहीत, वापरामध्ये आणायला पाहिजे. मोहरीचं तेल हे सगळ्यांसाठी चांगलं आहे आणि फक्त आपण वास येतो म्हणून ते डोक्याला लावत नाही, वास येतो म्हणून त्वचेला वापरत नाही. हे थोडंसं महाराष्ट्रामध्ये बरोबर आहे, कारण सरसोपचं तेलचं ग्रंथात वर्णन आहे. शेंगदाणा तेल जे आपण गुजरात, महाराष्ट्रामध्ये वापरतो, त्याचं कुठेही वर्णन आयुर्वेदिक ग्रंथकारात मिळत नाही. डॉक्टरांनी ही नवीन माहिती दिली जी शेवटची व्हिडिओला शेवटपर्यंत आली. शेंगदाणा हे आयुर्वेदामध्ये मेन्शन नाहीये, भारतामध्ये मधलं पीकच नाहीये. जसं माझ्यामध्ये चिकू पण बाहेरून आलेलं पीक आहे आणि त्याची फळं आपण वापरतो. भारतामध्ये नसण्यापेक्षा शेंगदाणा हा विधाही मानलाय. जळजळ निर्माण करणार आणि पचनाला तसा कठीण आहे. आपण ऑइल वापरतो त्यामुळे त्याचे एवढे हे होत नाहीत, पण जरी ते एक होता कारभारमध्ये शेंगदाण्याचे अतिशय उल्लेख, कारण जे गरीब देशांमध्ये प्रथिनांची रिक्वायरमेंट पूर्ण करण्यासाठी शेंगदाणा हा पदार्थ आलेला आहे, कारण तो गरिबांचा बदाम पण समजलं जातं. पण आयुर्वेदाने त्याला फार हे केलं नाही. बऱ्याच वेळा पथ्यामध्ये शेंगदाणा आणि हिरव्या मिरच्या खाऊ नका, कारण जळजळ निर्माण करणार असतं. अच्छा, तर हे महत्वाचं आहे. मोहरीचं तेल डॉक्टर म्हणतात, आपण तेल म्हटलं की आयुर्वेदाला तीळ तेलच अपेक्षित आहे, हे लक्षात ठेवा. मोहरी आणि मोहरीचे प्रकार. तर कीप इन टच. आपण सगळ्या वेगवेगळे व्हिडिओ आपण काढत राहू. कोथरूडला डॉक्टरांचं क्लिनिक आहे. तुम्हाला काही वाटत प्रश्न विचारा कमेंट बॉक्सवर आणि डॉक्टरांना भेट. थँक्यू व्हेरी मच.